पुणे पोलिसांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींची धिंड काढली। दहशत पसरवण्यासाठी प्राणघातक हल्ला केला होता। काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक करत धिंड काढली। पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे पानशेत रस्त्याची पोलीस प्रशासनाकडून पाहणी। वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांशी साधला संवाद। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी आंचल दलाल यांची नियुक्ती। सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून बदली। धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली। धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी आता रितू खोकर यांची नियुक्ती। बीड पोलीस दलामधील 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या। बीड पोलीस दलामध्ये बदल्यांचा ऐतिहासिक निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस दलामध्ये मोठा बदल। अहिल्यानगरमध्ये लपका टोळीच्या 11 गुंडांच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। वैभव नायकोडी या 19 वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणामध्ये लपका टोळीवर मकोका। चंद्रपूरच्या मूल तालुक्यामधील करवनमध्ये वाघाच्या हल्ल्यात काकाचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी। गुरं चराईसाठी गेलेले असताना हल्ला। जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जळगावमध्ये एमआयडीसीच्या परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न। एका तरुणावर गुन्हा दाखल। कागदपत्र पडताळणी वेळीच्या तफावत आढळून आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड।